गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, हा एक कंटिन्युएशन व्लॉग आहे. आधीच्या व्लॉगमध्ये आमची जर्नी ठाणे टू नाशिक ही कशी झाली ह्याच्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे. वंदे भारतमधील आमचा एक्सपिरियन्स कसा होता त्याच्याबद्दल देखील सांगितलेलं आहे. आणि नाशिकला आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये आमचं बुकिंग केलेलं आहे त्याविषयी थोडीफार माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या पहिल्या व्लॉगची लिंक मेन्शन केलेली आहे. तर तुम्ही ती लिंक यूज करून तो व्लॉग पण बघू शकतात. आणि चला आता आपण सुरुवात करूया आपल्या या दुसऱ्या व्लॉगला. सगळं मार्केट दिसतंय. अशोक स्तंभ पंचवटी हे मार्केट आहे. शालीमार मार्केट. पण आलो आहोत तांबट आळीतील या पार्श्वनाथ मंदिराच्या इथे. तर आम्ही आतमध्ये मंदिरात तर नाही जाणार आहोत. आणि हे इथे जैन मंदिर आहे. हे 1880 पासूनचं. वा. आणि या मंदिराच्या इथूनच साईडलाच पायऱ्या आहेत. तिकडनं आम्हाला आमचं जुनं घर बघायला जायचं आहे. तर बघूया ते घर आहे की नाही. खूप एक्सायटेड आहे. तरी जरा आपण जुनं नाशिक बघूया. तर चला जरा आपण आता इकडनं आत जाऊया. लेफ्ट साईडनी वरती जायचं आहे. पायऱ्या आहेत. तर इकडनं आता वरती हळूहळू चढून जायचं आहे. तर हा आहे गरुडांचा जुना वाडा. पण आता सध्या बंद आहे कारण इकडे त्यांनी एक कारखाना उघडला आहे. बघा बघा. तर हा ॲक्च्युली आमचा पूर्वजांचा वाडा आहे हा. तर हा वाडा जवळपास 100 वर्षांहून अधिक जुना आहे. या ठिकाणी माझे वडील, काका, माझे 4ही आत्या लहानाच्या मोठ्या पण इथेच झाल्या. आज हा वाडा आम्हाला आतून बघता आला नाही, पण ह्याच्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी परत गेलो. ते मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवीन. इकडे उद्या शिवजयंतीची तयारी चालू दिसते. बघा ना, पूर्ण लाईट वगैरे लावलेले आहेत. आणि या साईडला इकडे आहे जुनी तांबट लेन. इकडनंच आम्ही आतमध्ये गेलेलो. आणि हे सगळं जुनं नाशिक आहे. तर आता आपण इकडे आहोत या तांबट आळीच्या आसपासच्या परिसरात आहोत. हे बघून इकडे सगळ्या अजून जुन्या इमारती तशाच आहेत नाशिकच्या. इथे साक्षी गणपतीचं मंदिर आहे. आणि त्याच्यासमोर दांडेकर टेक्निकल इन्स्टिट्यूट. आणि खालती आहे श्री भद्रकाली देवीचं मंदिर. अनायसा आम्ही या भद्रकाली मंदिराच्या जवळच होतो. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चला आत जाऊया आणि आपण देवीचं दर्शन घेऊया. त्यानिमित्ताने आतून हे मंदिर आम्हाला नीट बघतासुद्धा येईल. अनफॉर्च्युनेटली आम्ही यायच्या आधी देवीचा गाभारा बंद झाला होता. त्यामुळे मनासारखं देवीचं मुखदर्शन घेता नाही आलं. तरी पण आम्ही इकडे थोड्या वेळ थांबलो, देवीची प्रार्थना केली. इथे मंदिराच्या आसपासच्या परिसरात थोडंसं फिरलो. आणि मग इथेच बाजूला असलेलं आणखीन एक मंदिर आहे, तिथे दर्शन घ्यायला गेलो. हे आहे समोर ते भद्रकाली देवीचं मंदिर, जी इकडची ग्रामदैवत आहे. आणि हे इथे असे अजूनही जुने वाडे असेच्या असे आहेत. हे सगळं आसपासचा परिसर आहे. मंदिर शांत आहे आतमध्ये. भद्रकाली मंदिराच्या परिसरातच इकडे तुम्हाला गणपतीचं आणि दत्त मंदिर अशी दोन्ही मंदिरे एकाच छत्राखाली आहेत. तर आता आपण इथे आहोत. तर हे आहे गणपतीचं मंदिर. इकडे जुनी मूर्ती दिसते. आणि बरोबर त्याच्या समोर म्हणजे त्या साईडला तिकडे आहे दत्ताचं मंदिर. आता तिकडेही जाऊन आपण दर्शन घेऊया. तर इथे आहे दत्त महाराजांचं मंदिर. आणि दत्त महाराजांचं मंदिर म्हटलं की औदुंबराचं झाड हे असणारच. तर त्याला आपण एक प्रदक्षिणा घेऊया. तर हे बघा, औदुंबराचं झाड पण आहे.
खूपच छान महाराजांचं इथे त्यांनी मोठं पोस्टर लावलेलं आहे आणि याचं कारण की उद्या शिवजयंती आहे. बघा मगाशी मी एक गल्ली बघितली, त्या गल्लीत फक्त आणि फक्त झेंडे होते भगव्या रंगाचेच. तुम्ही अजूनही बघू शकता ते बघा. क्या बात आहे. नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्सव दणक्यात सुरू आहे, तयारी सगळ्यांची. तर ते जुन्या तांबट आळीच्या इकडे फिरता फिरता आम्हाला जो दिसलं आहे ते बघा, नाशिकचा महागणपती. जर आपण जरा जवळून बघूया, आत जाता येणार नाही, गेट बंद आहे. वा बघा, खूपच छान मूर्ती आहे बाप्पांची आणि नावाप्रमाणेच महागणपती येतो. नाशिक हे मिसळसाठी सुद्धा फेमस आहे आणि या ठिकाणी अनेक असे हॉटेल्स ओपन झालेले आहेत जिथे ऑथेंटिक मिसळ सर्व केली जाते. तर या वेळेला आम्ही गेलो नाशिकमधीलच फेमस असलेलं ग्रेप एम्बेसी या ठिकाणी. तर आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या फेमस ग्रेप एम्बेसी येथे. आणि गंमत म्हणजे आम्ही जेव्हा रिक्षावाल्यांना विचारलं तर बऱ्याच लोकांना आय डोंट नो ते इग्नोर करत होते इकडे एवढं लांब यायचं की खरंच त्यांना माहीत नाही आहे. बट इट वॉज व्हेरी सरप्रायझिंग की बरेचसे रिक्षावाल्यांनी नाही सांगितलं, आम्हाला माहीत नाही असं सांगितलं, जे पॉसिबलच नाही आहे. बट फायनली कसं तरी एका रिक्षावाल्यांनी आम्हाला सोडलं. 150 रुपये घेतले त्यांनी. आय डोंट तेवढेच असावे बहुतेक. बट एक इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नाशिक भटकंती करायला जातात किंवा नाशिकमध्ये असाल तुम्ही तर प्रायव्हेट व्हेकल इज द बेस्ट ऑप्शन. पण मला इथे बाहेर काहीच दिसत नाही आहे आसपास. बघू आता लक बाय फॅक्ट आम्हाला इथं रिक्षा मिळाली रिटर्न जाताना तर रिक्षाने जाऊ. तर मग बघा माझ्या मागे दिसतं आहे तर हा सगळं वेटिंग एरिया आहे जिकडे आम्ही थांबलो. ॲक्च्युअल त्यांचा डाईन एरिया वेगळा आहे तर तेही दाखवू. आणि ऑब्व्हियसली तुम्ही आधीचेही व्हिडिओज बघितले असतील त्यात बऱ्याच लोकांनी ग्रेप एम्बेसी व्यवस्थित दाखवली आहे. आम्हाला तसं दाखवता येणार नाही कारण रविवार आणि भयानक गर्दी आहे. तर तुम्ही बघा माझ्या मागे इथे जी गर्दी दिसते तो सगळा त्यांचा वेटिंग एरिया आहे. तिकडनंच ते काउंटरवरनं शाऊट करतायत माईक लावून. आणि हे सगळा ग्रेप एम्बेसीचा एरिया. ग्रेप एम्बेसीमध्ये बघितला सैनिक व दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत मिसळ. क्या बात आहे. तुम्हाला माझ्या मागे आवाज येत असेल तर हे इकडे त्यांचं वेटिंग काउंटर आहे. इकडनं तुम्हाला टोकन वगैरे घ्यायचे असतात. बघा या साईडला वेटिंग काउंटर आहे, इकडनं टोकन घ्यायचे आहेत आणि सध्या 20 ते 25 मिनिटाचं वेटिंग आहे. चला आता B58 याच्याबरोबर जायचं आहे मला. फायनली कॉल आउट झाला आहे नंबर. जवळपास 15-20 मिनिटाचं वेटिंग आलेलं. बघा अर्धा तास झाला ते बघा अजूनही वेटिंग आहे. इथे फुल ऑन गर्दी आहे रविवार असल्यामुळे. तर आता फायनली आम्हाला सिटिंग अरेंजमेंट मिळाली. आता आम्ही वाट बघतोय की आम्हाला ऑर्डर कोणाला द्यायची आणि कशी द्यायची. तर अर्धा तास जसं मी म्हणालो वेटिंगचा होता पण त्याच्यानंतर आम्हाला 3 जणांसाठी पण 6चं टेबल मिळालेलं आहे. इकडे तुम्हाला चेअर्स पण आहेत, खाट पण आहे, असं कॉम्बिनेशनमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे. तर आता बघूया त्यांचा मेनू काय आहे. आणि ऑब्व्हियसली मिसळच असणार आहे पण त्याच्यामध्ये काय काय व्हरायटीज आहेत तेही आपण बघूया. तर आता मिसळ इथे एकाच प्रकारची आहे आणि त्याच्याबरोबर 2 पाव आणि एक्स्ट्रामध्ये काय मिळेल वर्ष इकडे. एक्स्ट्रा नाही आपण एक म्हणजे 1 प्लेट जिलेबीची ऑर्डर दिलेली आहे आणि 2 ताक म्हणजे ताक सांगितलं आहे. म्हणजे इन शॉर्ट साईडच म्हणून तुमच्याकडे जिलेबी आहे, ढोकळा आणि छान असं ऑप्शन आहे. जिलेबी तर 4 पीस सांगितले. 1 प्लेटमध्ये साधारण 4 पीस. ढोकळे पण माझ्याकडे तेवढेच असावेत 3 किंवा 4 पीस. त्याची आयडिया नाही आहे. बट आता बघूया इथे मिसळ. तर फायनली तुम्ही बघू शकता आमची डिश तयार आहे. तर स्टार्टला जेव्हा त्यांनी दिलं तेव्हा त्यांनी नुसतीच मटकी दिलेली. कट वगैरे सगळा वेगळा होता. इथे पाव आहे. मी आता इथे मस्तपैकी मटकीची मिसळ तयार केलेली आहे. त्यांनी स्पेअरला थोडीशी मटकी दिलेली आहे. त्या मनुका आहेत आणि दही आहे.
त्याचबरोबर त्यांनी इकडे तिखट रस्सा किंवा तिखट कट दिलेला आहे. हा नॉर्मल आहे, म्हणजे ते तुम्हाला देऊन ठेवतात, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घ्या. आणि ही एकच, त्यामुळे ते एक बरं होतं की तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना द्यायची गरज वाटत नाही. तर चला आता खायला सुरुवात करूया. तर आता फायनली जिलेबी आलेली आहे आणि आता ताक यायचं बाकी आहे फक्त. तर जिलेबी दिसते आणि इथे आमचं मिसळ खाणं चालूच आहे. तर या साईडलाही तुम्ही बसू शकतात. आणि इथे जे आहेत ना, इथे मस्त वरती द्राक्ष वगैरे लावलेली आहेत. आम्ही जिथे बसलेलो तिकडे फक्त डोम होता. हे बघा, या साईडला आम्ही होतो, इथे काहीच हे नाही आहे. बाकी यांनी डेकोरेशन्स खूप केलेले आहेत. आता हा जास्त मोठे जे ग्रुप्स आहेत एकदम, आय गेस त्यांच्यासाठी हा परफेक्ट एरिया आहे. संडे असल्यामुळे तुम्ही बघू शकतात फुल हाऊस आहे. आणि हे बघा इकडे ही खरी खुरी द्राक्ष आहेत, शो नाही आहे. पोटभर मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा हॉटेलच्या दिशेने निघालो. अशोक स्तंभाच्या इथे येऊन आमची रिक्षा थांबली आणि आमच्या नजरेस पडला तो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. जणू काही संपूर्ण नाशिक शहरावरच ते लक्ष ठेवून आहेत, अशी भावना त्यांच्या डोळ्यातून दिसून येत होती. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही सकाळची नाशिकची भटकंती करून हॉटेल पंचवटी यात्रेला परत आलेलो आहोत. आणि 3-3:15पर्यंत परत आम्ही बाहेर जाऊ. आम्हाला जायचं आहे भांडी मार्केटमध्ये. तिकडे जाऊन काय दुकान आहेत, तिकडे जाऊन आम्हाला बघायचं आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळतं आहे की नाही. तर हा ब्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा. परत भेटूया लवकरच. टिल देन, बाय बाय.